2023ला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी जे कोणी ॲस्पिरंट आता तयारी करत असतील किंवा करणार असतील त्यांच्यासाठी आपण एक माझ्याबरोबर स्टडी करण्याची एक सिरीज आपण स्टार्ट करतो आहोत. ओके, सो ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण एक पूर्वपरीक्षेच्या आणि राज्यसेवेच्या आणि UPSCच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण कसं एकत्रित तयारी करता येणार आहेत त्या बाबतीमध्ये थोडंसं आपण एक सिरीज घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, या सिरीजमध्ये इंटिग्रेटेड अप्रोच असेल. या इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीही पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहेत ते कव्हर केले जाणार आहेत. सो या परीक्षेसाठीची सगळ्यात इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट का आहे तर आपल्याला एक डिटेल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनची रिक्वायरमेंट आहे. तर मुळातच एक माझं थोडंसं पीस ऑफ ॲडवाईस आहे की ते म्हणजे असं आहे की आपण ऑलरेडी थोडंसं लेट केलेलं आहे. कारण 2023मध्ये जे कोणी तयारी करणार असाल UPSC असतील तर त्यांनी 1 वर्ष आधीच तयारीला सुरुवात केलेली असेल की ठीक आहे, किंवा राज्यसेवेचं नवीन जरी आता चेंजेस झालेलं असेल पण तरीसुद्धा तुम्ही फार थोडंसं उशिरा केलेलं आहे असं मी आज म्हणू शकतो. त्याचं कारण असं आहे, सिलेबसचं जरी डिटेल्स त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेलं आहे पण काही मुलांनी माझ्या संपर्कामध्ये किंवा आमच्या बॅचमध्ये असलेल्या मुलांनी हे जुलै ऑगस्टपासून तयारीला सुरुवात केलेली आहे जो नवीन पॅटर्नप्रमाणे आहे. त्यामुळे थोडंसं जरी आत्ता जे कोणी नवीन आता फ्रेशर कॅन्डिडेट्स असतील ॲस्पिरंट्स असतील त्यांनी मात्र 2024चं टार्गेट करा. फक्त एक थोडंसं एक्सपिरियन्स घ्यायचा असेल म्हणून 2023ची पूर्वपरीक्षेची तयारी करायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, फक्त जे कोणी ऑलरेडी एक्सपिरियन्स असतील त्यांनी मात्र थोडंसं कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन करायचा आहे जो प्री आणि मेन्स एकत्रित असेल आणि टार्गेटचं 2023चं तुम्हाला करता येणार असेल. पण जरीसुद्धा आपलं ॲन्सर रायटिंग वगैरे ह्या गोष्टी कमी पडलेलं असेल, ऑफकोर्स सिलेबस बदललेला आहे, एरिया बदललेला आहे, ऑप्शनल आलेला आहे, पण तरीसुद्धा थोडंसं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन कसा करता येणार आहे हे नक्कीच तुम्हाला एक ॲडवायझेबल असेल, एक हेल्पफुल प्लॅन असणार आहे. त्यावर आपण थोडंसं चर्चा करूया. सो पहिली सगळ्यात रिक्वायरमेंट जी आहे ती म्हणजे एक डिटेल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनची रिक्वायरमेंट आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे की प्री आणि मेन्सला तुम्हाला कसं काही सॉर्ट आउट करता येणार आहे. बऱ्याच मुलांमध्ये जे फ्रेशर असतील ज्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स केला गेलेला असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक ॲडवाईस असेल. आपल्याकडनं नेमकं चुकतं काय तर आपल्याकडनं चुकण्याची एकच गोष्ट आहे की नेमकं प्री आणि मेन्स यांची एकत्रित तयारी कशी करायची आहे. सिलेबस एवढा मोठा दिला गेलेला आहे पण त्यामध्ये जो नेमका प्लॅन आणि सेक्शन वाईज आणि नेमकं सेग्रिगेशन कसं करायचं की जेणेकरून आपल्याला जो सिलेबस आहे व्यवस्थित कवर करता येणार आहे. सेकंड पॉईंट, आता हा जो प्लॅन आहे तयारी नेमकी आपल्याला काय हवे तर सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे डिक्टेशन आणि डिसिप्लिन असायला पाहिजे आहे. तर ऑफकोर्स काही जणांना मोटिवेशन पण वाटेल पण मी मोटिवेशन या ठिकाणी का म्हणत नाही आहे कारण मोटिवेशन हे इंटरेस्टिंग मोटिवेशन ठीक आहे पण काहीतरी मोटिवेशन जर बघितलं गेलं हे लॉंग लास्टिंग नसतं. काय करतो आपण 2 किंवा 3 व्हिडिओ जर बघितले गेले तेवढ्यापुरतं तेवढं लक्षात ठेवतो नंतर आपण विसरून जातो. पण खरं ॲक्च्युअल रिक्वायरमेंट जर बघितले गेले तर एक्झामिनेशनसाठी जर डेडिकेशन आणि डिसिप्लिन हे इम्पॉर्टंट आहे जे की तुमच्यासाठी लॉंग लास्टिंग असेल. ठीक आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे की पंक्च्युअल ठीक आहे आणि जे काय डिसिप्लिन आहे. बघा आत्तापर्यंतचं जे कोणी सक्सेस झालेले ॲस्पिरंट आहेत त्यांच्यामधला एकमेव असा फॅक्टर आहे तो म्हणजे डेली डिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटी ज्यांनी फॉलो केलेल्या आहेत त्यांचा रिझल्ट आलेला आहे. ओके, आणि जे फेल्युअर आहे त्यांचं एकच आहे डेली डिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटी जे आहे ते कमी केलेल्या आहेत किंवा त्याच्यामुळे त्यांनी ते काम तसं केलेलं नाही आहे त्यामुळे फेल आले असं थोडंसं एक अंदाज आहे तसा. ओके, अजून एक पॉईंट आपल्या प्रिपरेशनच्या लाईफमध्ये ठीक आहे डिप्रेशन, फिअर ऑफ कॉम्पिटिशन, एन्झायटी येते, लो सेल्फ एस्टीम असतो. आताच्या ह्या मितीमध्ये UPSCवाल्यांचं ठीक आहे पण नवीन राज्यसेवेमध्ये एंट्री करणाऱ्या ॲस्पिरंट्समध्ये ह्या गोष्टी नक्कीच दिसणार आहे. त्याचं कारण असं आहे की नवीन जो सिलेबस झालेला आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला फिअर ऑफ कॉम्पिटिशन तर आहेच आहे, लो सेल्फ एस्टीम पण असेल. का असेल त्याचं कारण असं आहे की आपल्याला सिलेबस हा पुरेसा माहीत नाही आहे. ओके, आता नक्कीच आहे की थोडंसं गोंधळ खूप आहे राज्यसेवेच्या बाबतीमध्ये. एकतर पोस्टपॉन होईल का नाही होईल ही तर एक चर्चाच होती पण आजच्या मितीला राज्यसेवा जर बघितलं गेलं डिस्क्रिप्टिव्ह होईल याचा एक अंदाज आपल्याला दिसतोच आहे आणि ते कन्फर्म आहेच आहे. समजा MPSCने जर 2023मध्ये जी डेट दिली गेलेली आहे त्या टेंटेटिव्ह डेटला जर कधी एक्झाम घ्यायचं ठरवलं तर तुमचे हाल नको व्हायला या अनुषंगाने आपण तो प्लॅन जो आहे ना तुमच्याशी डिस्कस करतो आहे. तर नक्कीच यांना ज्यांना कोणाला या बेनिफिटमध्ये सहभाग व्हायचा असेल तर त्यांनी आपल्याशी टचमध्ये राहायचं आहे. ओके, सेकंड पॉईंट, आता याच्यामध्ये जर ओव्हरकम करता आलं पाहिजे हे टर्न्स ऑफ इमोशन्स येत असतात प्रिपरेशनच्या फेजमध्ये. डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, फिअर ऑफ कॉम्पिटिशन असेल, लो सेल्फ एस्टीम असेल. ऑफकोर्स सिलेबस एवढा मोठा आहे, कॉन्फिडन्स आणि ह्या गोष्टींची अडचण येणारच आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरकम कसं करता येणार आहे आलं लक्षात. सो हे इम्पॉर्टंट काम जे आहे ना आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. थर्ड पॉईंट, डिलिबरेटिव्ह प्रॅक्टिसेस असलं पाहिजे आहे. सो डिलिबरेट प्रॅक्टिस म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणतो की एक प्रोग्रेस जर कॉन्स्टंटली ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत
ठीक आहे, तर त्याच्यावर रिपीटेडली काम करावं लागणार आहे. ठीक आहे, जसं की रीडिंग असेल, ठीक आहे, जसं की रायटिंग असेल, ठीक आहे, जसं की कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल, जसं की करंट अफेअर कवर करायचं तर न्यूजपेपर कवर करायचाच असेल. सो ह्या गोष्टी तुम्हाला डिलिबरेटली प्रॅक्टिस रिपीटेडली कराव्याच लागणार आहेत. ठीक आहे, त्याच्यापासून तुम्हाला सुटका नाही आहे. ओके, थर्ड पॉईंट. आता हा प्लॅन कोणासाठी फायदेशीर ठरणार आहेत, तर एक फ्रेशर कॅन्डिडेटसाठी सुद्धा असेल, ज्यांनी कोणी आधी तयारी केलेली नसेल किंवा सुरुवात केलेली नसेल, नवीन एंट्री केलेली असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे, किंवा सेकंड थिंग ऑलरेडी ज्यांनी हे प्रोसेसमध्ये आहेत. आता UPSCचं प्रोसेस तर आपल्याला माहितीच आहे, तरीही सुद्धा फ्रेशर कॅन्डिडेट जरी आला किंवा ऑलरेडी एक्सपिरियन्समध्ये जरी असेल तरी ही प्रोसेस काही वेळेला जो आम्ही अनुभव घेतलेला आहे तो 2-2, 3-3 वर्ष जरी झाले गेले तरी ती प्री आणि मेन्स एकत्रित तयारी होत नाही आहे. आलं लक्षात, किंवा त्याला अडचणी पण येतात समजून घ्यायला. आता एक अनुभव तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी. सिलेबसमध्ये जर दिलं गेलेले कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स फार आपल्याला छोटी छोटी वाटतात. पण ज्यावेळेला तुम्ही तो सब्जेक्ट प्रीचं तर ठीक आहे कारण प्रीमध्ये सिलेबस वेल डिफाईंड नाही आहे, पण मेन्सचं ज्यावेळेला तुम्ही सिलेबस बघतात त्या सिलेबसमध्ये दिले गेलेले टॉपिक आपल्याला फार छोटे छोटे वाटतात, पण ज्यावेळेला तुम्ही ते इलॉबरेट करतात त्यावेळेला तुम्हाला कळेल की थोडंसं किती कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे. ऑफकोर्स सिलेबस हा कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, त्याला वेळ लागणारच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी जे कोणी प्रोसेसमध्ये असेल त्यांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला 1-2 मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन दाखवणार आहे, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की काय रिक्वायरमेंट आहे तसं. ओके, द नेक्स्ट पॉईंट. आता बेसिक डॉक्ट्रिन का आहे या ठिकाणी एकच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तो म्हणजे असं आहे की तुम्ही UPSC द्या किंवा राज्यसेवा द्या तर 2 गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. ती एक पहिली रिक्वायरमेंट जी आहे ना ते सिलेबस, आणि सेकंड रिक्वायरमेंट जी आहे ना ते PYQ समजून घेणं. ओके, आता जी ॲस्पिरंट्सने सिलेबस पाहिलेला नाही आहे त्याने PYQ लगेच ॲनालिसिस करू नका, कारण सिलेबस पाहिल्याशिवाय तुम्हाला PYQ समजणार नाही आणि PYQचं ॲनालिसिससुद्धा करता येणार नाही आहे. आपल्याला टॉपिकच माहीत नाही तर PYQचं ॲनालिसिस कसं करणार आहे. आता बघा, पॉईंट एक आहे की PYQचं ॲनालिसिस का केलं पाहिजे आहे. तर PYQचं सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असं आहे की लेवल ऑफ एक्झामिनेशन जी आहे ना ती समजून घेतली पाहिजे आहे. कोणत्या लेवलला जे सिलेबसमध्ये दिले गेलेले टॉपिक ते विचारले जाऊ शकतात याचा अंदाज बांधणी करण्यासाठी PYQ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असं आहे की सब्जेक्टचं वेटेज जर बघितलं गेलं आणि इक्वल वेटेज सगळ्या सब्जेक्टला नसतंच हे तुम्हालाही माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे वेटेज आहे ना ते समजून घेणं गरजेचं आहे. आता PYQ ज्यावेळेला तुम्ही प्री आणि मेन्सचं तुम्ही करणार आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की जी लेवल ऑफ एक्झामिनेशन जर बघितले गेले, ओके, प्रीसाठी आणि मेन्ससाठी आपल्याला रीडिंग आणि जे काय आपल्याला काम करायचं आहे ते कॉमनली करायचं आहे. पण पॉईंट एक आहे, लक्षात ठेवा, जो अप्रोच असेल ना तो डिफरन्स असेल, कारण विचारले गेलेले प्रश्न हे प्री ऑब्जेक्टिव्ह नेचरमध्ये असतात आणि डिस्क्रिप्टिव्ह नेचरमधले मेन्समध्ये असतात. त्यामुळे ऑफकोर्स की जरी कंटेंट तुमचा सेम असेल, जरी प्रोसेस तुमची जर बघितली गेली ही मात्र डिफरंट असणार आहे. आलं लक्षात, कंटेंट एक आहे पण प्रोसेस सेम आहे. पुढे मी ज्यावेळेला क्वेश्चन एक डिस्कस करून दाखवेल तुमच्या लक्षात येईल की कसं आपल्याला जायचं आहे त्याचं. ओके, PYQज म्हणून अजून आपल्याला काय होतं की एक कॉन्फिडन्स होतं. ओके, एक सेन्स कळतं की काय नेमकं आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतं ते थोडंसं समजून घेणं गरजेचं पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर PYQ ॲनालिसिस केल्यानंतर तेच आहे की आपल्याला एक डायरेक्शन मिळतं. आलं लक्षात. सो एकच आहे की ह्या कोणत्याही एक्झामिनेशनच्या प्रोसेसमध्ये एक सिलेबस आणि UPSCने जो दिला गेलेला सिलेबस आणि विचारले गेलेले प्रश्न मागील, ओके, PYQ साधारणपणे तुम्ही 3-4 वर्षाचं जरी ॲनालिसिस केलं तर तुम्हाला एक आयडिया येईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बेस्ट गायडन्स देणारं सोर्स मला वाटतं की कोणताही नाही आहे. सगळ्यात बेस्ट सोर्स जो असेल, तुम्ही कोणत्याही कोचिंगमध्ये जर जॉईन केलात तरी तुम्हाला सिलेबस कॉपी आणि PYQज याच्याच बेसिसवर जे आहे ते कव्हर केलं जाणार आहे. ठीक आहे, सो त्यामुळे ते लक्षात ठेवा की बेसिक डॉक्ट्रिन ते आहे की सिलेबस आणि PYQज ॲनालिसिस केलं पाहिजे आहे. ओके, द नेक्स्ट पॉईंट. आता जो प्लॅन ऑफ स्टडी आहे तो कसा असायला पाहिजे. जसं मी तुम्हाला आधीच बोललो आहे की ज्यावेळेला तुम्ही UPSCची तयारी करणार असेल किंवा राज्यसेवेची तयारी करणार असेल तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन असला पाहिजे आहे. म्हणजे स्टडी मात्र काय आपल्याला एकत्रित करायचं आहे, पण मात्र एक्झाम जे स्टेज असेल ना ते 2 डिफरंट असणार आहे. एक म्हणजे प्री आणि दुसरं म्हणजे मेन्स. ओके, आता प्रीला विचारले जाणारे काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ओके, आणि मेन्सला विचारले जाणारे काय पॉईंट आहे. अजून एक पॉईंट तुमच्यासाठी सांगतो आहे, जे कोणी 2023ला एक्झाम देणार असेल त्यांनी मात्र प्रीसाठी जर फोकस करायचं असेल तर हे कोर सब्जेक्ट असेल, आणि ज्यांना कोणाला मेन्स 2024साठी करायचं असेल तर त्यांनी हे पण केलं तरी काही हरकत नाही आहे. पण ज्यांना कोणा एक्सक्लुझिव्ह किंवा 2023चा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर त्यांनी सध्या फोकस या घटकांवर फोकस करायचा आहे. कारण का, प्रीचं वेटेज ह्या सब्जेक्टमध्ये आहे, मेन्सचं वेटेज जे आहे ते जे तुम्हाला प्रीमध्ये फारसे इम्पॉर्टंट नाही आहे पण एक्स्ट्रा आहेत, पण ते मेन्ससाठी असणार आहेत. ही टॉपिक त्यामध्ये आहेत असं. ओके, तर त्यामुळे लक्षात ठेवा की प्रीसाठी कोणते सब्जेक्ट आहे, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे. सायन्सच्या बाबतीमध्ये फक्त एक डाऊट आहे की UPSC सायन्स अँड टेक विचारते आणि जे की करंट अफेअर बेस असतात.
ओके, पण राज्यसेवा मात्र जनरल सायन्सवर प्रश्न विचारले जातात, हा एक डिफरन्सेस आहे तसं. ओके, बाकी लेवल ऑफ क्वेश्चन थोडंफार इकडे तिकडे असू शकणार आहे, कारण राज्यसेवेचा जर जो पॅटर्न प्रीचा बघितला तो ऑलरेडी त्यांनी UPSCचा जरी अडॉप्ट केलेला असेल, राज्यसेवेमध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल बेस आणि कन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारले जातात. UPSCला मात्र फॅक्च्युअल कमी असतात, पण कन्सेप्च्युअल पॉईंट आणि थोडंसं अनकन्व्हेन्शनल टाईप लॉजिकल बेस्ड प्रश्न जे आहेत ते जास्त असतात. ओके, सो त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. सो तुम्ही 2023मध्ये देणार असाल तर प्रीसाठी आणि हे जे दिले गेलेले सब्जेक्ट आहे हे तुम्हाला प्रीसाठी पण आणि ॲज वेल एज मेनसाठी पण करायचं आहे. तो कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन कसा करायचा किंवा ते रीडिंग कसं करायचं मी तुम्हाला सांगेलच पुढे. ओके, सो ते लक्षात ठेवा. देन नेक्स्ट पॉईंट, अप्रोच कसा असला पाहिजे की अप्रोच बघा कॉमनली असला पाहिजे, जो प्रीसाठी असणार आहे जो मेन्ससाठी पण असणार आहे तो कसा करायचा आहे तो तुम्ही थोडक्यात समजून घ्यायचा. तसं आता सपोज एखादा पॉईंट आहे, आपण प्रीला आणि मेन्सला एकत्रित कसं केलं पाहिजे, तर थोडक्यात आपण एक संसद असेल किंवा ज्याला आपण तो पार्लमेंट म्हणतो, हा पार्लमेंट टॉपिक आपल्याला कसं कव्हर करायचा आहे बघा. ओके, समजा आता हा पार्लमेंट टॉपिक आहे. प्रीसाठी आपण काय वाचतो तर संसदीय पद्धती कशाला म्हटलं जातं. ओके, संसदीय पद्धत कशाला म्हटलं जातं, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कशाला म्हटलं जातं. प्रीसाठी अजून काय इम्पॉर्टंट आहे, त्याचे फीचर्स काय आहे, वैशिष्ट्य. ओके, ऑफकोर्स पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं कोअर प्रिन्सिपल जर बघितलं गेलं, संसदीय शासन पद्धतीचं कोअर प्रिन्सिपल जर बघितलं गेलं, ते एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचरला रिस्पॉन्सिबल असतात, अकाउंटेबल असतात. ओके, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण, ज्याला आपण म्हणतो की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जर बघितलं गेलं, हे कोणाला जबाबदार असतं, उत्तरदायी असतं, तर हे कायदेमंडळाला जबाबदार असतं. आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे, ओके, त्यांची निर्मिती जी आहे ना ती लेजिस्लेचरमधून झालेली असते. ठीक आहे, सो रिस्पॉन्सिबिलिटी जर बघितली गेली त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट वेगळे, ज्याला आपण म्हणतो राष्ट्राध्यक्ष जी पद्धत आहे, तिथं कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार नसतं. एक्झिक्युटिव्ह जर बघितलं गेलं लेजिस्लेचरला रिस्पॉन्सिबल नसतं. सो या बेसिक गोष्टी अशा विचारल्या जातात. ठीक आहे, बाकी तर राहायचे बहुमताचं राज्य असं ड्युअल हेड असतात. ठीक आहे, किंवा ते दिलं गेलेलं आहे. अजून फार काय विचारलं जाऊ शकतं, UK आणि इंडियामधलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये काय डिफरन्सेस आहे. ओके, UKमधलं पार्लमेंट जर बघितलं गेलं तर ते सुप्रीम आहे, सॉव्हरेन आहे. इंडियामधलं जर पार्लमेंट बघितलं गेलं तर ते सॉव्हरेन आहे पण सुप्रीम नाही आहे. कारण काय आहे, थोडंसं लिमिटेशन्स आहे. म्हणजे इंडियामध्ये लिमिटेड गव्हर्नमेंट आहे. कायदेमंडळ जरी कायदे करतं पण त्यांच्या कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही लिमिटेशन्स आहे. ओके, सो ह्या गोष्टी ज्या प्रीसाठी विचारल्या जातात. मग मेन्सला आपल्याला काय कॉम्प्रिहेन्सिव्ह करायचे आहे. सो मेन्सला जर बघितलं गेलं तर इंडियन पार्लमेंट हे सॉव्हरेन आहे का. ओके, इंडियन पार्लमेंट हे सॉव्हरेन आहे का, ट्रूली सॉव्हरेन आहे का. ऑफकोर्स तर इंडियन पार्लमेंट हे सॉव्हरेन जरी आहे पण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहे. ओके, सुप्रीम नाही आहे. तर काय आहे, तर इंडियामध्ये थोडंसं चेक अँड बॅलन्स सिस्टम जर दिलं गेलेलं आहे आणि पार्लमेंट जर बघितलं गेलं तर लिमिटेशन्स आहेत. ओके, कोणते लिमिटेशन्स आहेत तर लॉ मेकिंग प्रोसिजरवर त्यांच्या लिमिटेशन्स दिले गेले आहेत. कारण काय, इंडियामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ जरी गव्हर्नमेंट असेल बट लिमिटेड गव्हर्नमेंट ही कॉन्सेप्ट आहे. ओके, कॉन्स्टिट्युशनलिझम आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम काय आहे, आपल्याकडे सुप्रीम काय पार्लमेंट नाही आहे, आपल्याकडे सुप्रीम आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने दिले गेलेले प्रोव्हिजन्समुळे पार्लमेंटच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, ठीक आहे, त्या ॲक्टिव्हिटींवर काही लिमिटेशन्स आले गेलेले आहेत. ओके, सो मग ते विचारलं जातं की का आहे, पार्लमेंट सॉव्हरेन आहे का. ठीक आहे, असा प्रश्न जो आहे ना तो विचारला गेलेला आहे. तसा अजून इम्पॉर्टंट पॉईंट काय तर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जरी आहे, संसदीय शासन पद्धती आहे, पण संसदीय शासन पद्धतीच्या अडचणी का आहे, मग थोडंसं क्रिटिकली ॲनालाइज पण करायला सांगू शकतात. कारण आता नवीन पॅटर्न तो त्याच धर्तीवर असणार आहे. ऑलरेडी UPSC तसं ते विचारतच आहे. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं गेलं सक्सेसफुल अनसक्सेसफुल किंवा ड्रॉबॅक्स का आहेत तेही विचारलं जाऊ शकतं. किंवा अजून आपण ज्याला म्हणतो की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं जर प्रोडक्टिव्हिटी किती आहे. ओके, सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने मेन्सला विचारले जाणारे पॉईंट आहे. सो मी असं म्हणतो की मेन्स जर करायचं असेल तर हे कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे. प्री जर करायचं असेल तर फक्त एक्सक्लुझिव्ह प्री पॉईंट ऑफ व्ह्यूने असणार आहे. बेस्ट अप्रोच एकच आहे की पण आपला स्टडी अप्रोच आहे ना तो कंबाईन असेल तसं. ओके, सो ते लक्षात ठेवा. अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं गेलं तर आपण फेडरलिझम एक टॉपिक आहे. समजा संघराज्य पद्धत. ओके, संघराज्य पद्धतमध्ये प्रीला फार काय विचारलं जाऊ शकतं, संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य विचारलं जाऊ शकतं. केंद्र आणि राज्यामध्ये जी अधिकारी विभागणी केली गेलेली ती आहे पण ती पूर्णतः अधिकारी नाही ना. देर इज